महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी प्रशांत बनकरला अटक झाली आहे। महिला डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहिलेली होती आणि आत्महत्या केली होती। प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर राहत असलेल्या घर मालकाचा मुलगा आहे। आताची महत्त्वाची बातमी, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी प्रशांत बनकरला अटक झाली आहे। महिला डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहिलेली होती आणि आत्महत्या केलेली होती। त्यामध्ये प्रशांत बनकर यांचंही नाव होतं। प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर राहत असलेल्या घर मालकाचा मुलगा आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडे। तुषार, प्रशांत बनकरला अटक झालेली आहे, काय आणखी माहिती या संदर्भात मिळाली आहे? नक्कीच हा मोठा अपडेट म्हणावा लागेल, कारण प्रशांत बनकर याचं नाव सुद्धा ह्या महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर लिहिलं होतं। त्याचबरोबर PSI गोपाल बत्ने याचं नाव देखील या संबंधित जी आत्महत्या केलेली महिला आहे त्या महिलेनं लिहिलं होतं। त्यामुळे या दोघांनाही पकडण्यासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झाली होती। त्यात LCBचं पथक देखील होतं। तर या पथकाकडून रात्री उशिरा या प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली आहे। मात्र ती अटक कुठं करण्यात आली हे पोलीस अजून सांगत नाहीयेत। मात्र अटक झालेली आहे आणि आता तपासाची चक्र कुठेतरी गतीनं फिरतील, कारण या महिला डॉक्टरचे मोठे कॉल म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासाचे कॉल हे प्रशांत बनकर याला झाले होते आणि ज्या हॉटेलमध्ये ही महिला डॉक्टरने सुसाईड केलेलं होतं त्या ठिकाणावरून तिने हे सगळे कॉल केले होते। त्यामुळे नेमकं प्रशांत बनकर बरोबर काय नेमकं तिचं बोलणं झालं होतं, नेमकं व्हॉट्सअप चॅटिंग मध्ये काय झालं होतं, हे सर्व आता तपासातून समोर येईल। त्याचबरोबर पोलिसांनी त्या ठिकाणचं CCTV फुटेज, ज्या हॉटेलमध्ये ही महिला डॉक्टर थांबली होती गेली होती त्या तिथले CCTV फुटेज सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। एकूणच कुठेतरी राज्यातून दबाव वाढत होता पोलिसांवर की हे प्रकरण गंभीर आहे आणि हे प्रकरण गंभीर असताना याकडे खरं तर दुर्लक्ष केलं जात होतं। या महिला डॉक्टरच्या बाबतीत काही तक्रारी होत्या, पोलीस विभागामध्ये वादावादी होती। पोलीस विभाग आणि या महिला डॉक्टरमध्ये जे काही वाद चालले होते त्याच्यातनं या महिला डॉक्टरची चौकशी सुद्धा लावण्यात आली होती। या चौकशीला या महिला डॉक्टरने तब्बल 4 पानी असं उत्तर दिलं होतं, ज्याच्यामध्ये तिला जो काही मानसिक त्रास दिला जातोय त्याबद्दल तिनं लिहिलं होतं। त्याचबरोबर तिचे काही रिपोर्ट्स होते, ते रिपोर्ट्स बदलण्याबाबतीत म्हणजे वैद्यकीय अहवाल जे देणं गरजेचं असतं एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, ते बदलण्याबाबतीत सुद्धा तिच्यावर दबाव टाकला जात होता। असं एकूण हे सगळं प्रकरणामध्ये नेमकी ह्या आत्महत्येची कारणं काय आहेत ती सगळी पुढे येणं गरजेचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद तुषार दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।